3 वर्षांनी एकदा येणारा अधिक महिना हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. या महिन्याला पुरुषोत्तम महिनाही असे म्हटले जाते कारण हा महिना स्वतः भगवान विष्णूंना समर्पित आहे. वर्षातील इतर महिने जसे साधे असतात तसा हा महिना नसतो. या महिन्यामध्ये केलेले प्रत्येक शुभ कार्य अनेक पटीने फळ देणारे मानले जाते. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी या महिन्यात पूजा पाठ, दान धर्म, सेवा, जप आणि देवभक्ती करणाऱ्याला खूप मोठे महत्त्व दिले आहे. असे म्हटले जाते की अधिक महिना हा आपल्या जीवनातील अडथळे कमी करण्यासाठी आणि घरात सुख शांती निर्माण करण्यासाठी अत्यंत प्रभावी काळ असतो. अनेक घरांमध्ये या महिन्यात सकाळ संध्याकाळ दिवा लावला जातो. विष्णू सहस्र नाम वाचले जाते. एकादशीचे व्रत वैकल्य केले जाते. तसेच गरजू लोकांना दान दिले जाते. कारण या महिन्यात केलेले चांगल्या कर्माचे पुण्य अनेक जन्मापर्यंत साथ देते अशी श्रद्धा आहे. पण या अधिक महिन्याची कथा देखील अत्यंत भावनिक आणि मनाला स्पर्श करणारी आहे. असे मानले जाते की पूर्वी या महिन्याला कोणतेही स्वीकारत नव्हते. हिंदू पंचांगामध्ये सूर्य आणि चंद्र यांच्या गणनेमध्ये फरक निर्माण झाल्यावर हा अतिरिक्त महिना तयार होतो. असे या महिन्यामध्ये कोणतेही मोठे सण नव्हते, कोणतेही उत्सव नव्हते आणि म्हणून लोक या महिन्यामध्ये कमी महत्त्वाच्या नजरेने पाहत असतात. काही ठिकाणी या महिन्याला मलमास असेही म्हटले जाते. जाई आणि शुभ कार्य टाळले जाते. यामुळे या महिन्याचा दुःखी झाला अशी कथा सांगितली जाते. असे सांगितले जाते की हा महिना सर्व देवतांकडे गेला आणि म्हणाला की इतर सर्व महिन्यांना मान सन्मान मिळतो पण मला कोणीही स्वीकारत नाही. माझ्यामध्ये कोणतेही मोठे सण नाही त्यामुळे लोक मला अशुभ समजतात. हे ऐकून सर्व देव शांत राहिले. पण भगवान विष्णूंना त्या महिन्याचे दुःख सहन झाले नाही. तेव्हा भगवान विष्णूंनी त्या महिन्याला आपल्या आश्रयात घेतले आणि म्हणाले की आजपासून हा महिना माझा असेल. मी स्वतः या महिन्यात स्वीकारत आहे. माझे नाव पुरुषोत्तम आहे. म्हणूनच आजपासून हा पुरुषोत्तम महिना म्हणून ओळखला जाईल. या महिन्यात जो भक्त श्रद्धेने पूजा, जप, दान, सेवा करेल त्यांना अनेक पटीने पुण्य मिळेल. असेही म्हणतात की त्या दिवसापासून अधिक महिन्याचे महत्त्व खूप वाढले. जो महिना पूर्वी दुर्लक्षित होता तोच सर्वात पवित्र महिन्यांपैकी एक मानला जाऊ लागला. म्हणून या महिन्यात भगवान विष्णूंची पूजा विशेष केली जाते. विष्णू सहस्र नाम वाचन, एकादशी व्रत, तुळशी पूजा, दान धर्म आणि दिवा लावणे यांना खूप महत्त्व दिले जाते. हा महिना आपल्याला एक मोठा संदेश देतो की ज्याला जग कमी समजते त्यालाही देव मोठेपणा देऊ शकतो. म्हणूनच या महिन्यात कोणाचाही अपमान करू नये, गरजू लोकांना मदत करावी आणि मनापासून देवभक्ती करावी असे सांगितले जाते. घरामध्ये सुख शांती टिकून राहावी, संसार आनंदाने भरून जावा, घरात पैसा, अन्न आणि समाधान कायम राहावे अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. विशेषतः आपल्या मुलीबद्दल प्रत्येक आईच्या मनात कायम काळजी असते. मुलगी सासरी गेल्यानंतर तिच्या आयुष्यात कधीच दुःख येऊ नये, तिचा संसार प्रेमाने भरलेला असावा, तिच्या घरात वादविवाद, भांडण नसावे अशी प्रार्थना प्रत्येक आई रोज देवाकडे करत असते. म्हणूनच अधिक महिन्यात मुलीला काही शुभ वस्तू भेट देण्याची परंपरा खूप जुनी आहे. या महिन्यात मुलीला दिलेली वस्तू ही फक्त भेट नसते तर आई वडिलांचे आशीर्वाद असतात आणि त्यामध्ये सर्वात शुभ मानली जाणारी वस्तू म्हणजे चांदीचे निरंजन. हो, हे चांदीचे निरंजन हे अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते. कारण दिवा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे देवत्व. ज्या घरात रोज देवासमोर दिवा लावला जातो त्या घरात नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. अंधार जसा प्रकाशामुळे दूर होतो तसे जीवनातील संकटही हळूहळू दूर होतात अशी श्रद्धा आहे. चांदी ही धातू देखील अत्यंत शुभ मानली जाते. चांदीचे संबंध चंद्राशी जोडला जातो. चंद्राला मनाला शांतता देतो, स्थिरता देतो आणि घरातील तणाव कमी करण्याचे काम करतो असे मानले जाते. म्हणून जेव्हा चांदीच्या निरंजनात रोज तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावला जातो तेव्हा त्या घरात सुख शांती आणि समाधान टिकून राहते अशी भावना असते. अनेक ठिकाणी अधिक महिन्यात मुलीची ओटी भरताना चांदीचे निरंजन दिले जाते. त्याच्यासोबत हळद, कुंकू, अक्षता, फुले, नारळ आणि गोड पदार्थ दिले जातात. कारण हे सर्व
शुभतेचे प्रतीक मानले जाते. विशेष म्हणजे ही परंपरा केवळ वस्तू देण्यापुरती मर्यादित नसते, तर त्यामागे आई वडिलांचे प्रेम आणि मुलीच्या आनंदी संसारासाठी केलेली मनापासून प्रार्थना असते. ज्या घरात रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावला जातो त्या घरात देवी लक्ष्मीचा वास कायम राहतो असे म्हटले जाते. देवासमोर लावलेला दिवा घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून आनंद आणि समाधान निर्माण करतो अशी श्रद्धा आहे. म्हणूनच अनेक ठिकाणी ज्येष्ठ लोक सांगतात की अधिक महिन्यात मुलीला चांदीचे निरंजन भेट दिल्यास तिच्या संसारात प्रेम वाढते, घरात सुख शांती आणि आर्थिक स्थिरता मिळते. आजकाल अनेक घरांमध्ये छोट्या छोट्या कारणांवरून तणाव वाढताना दिसतो. पैशाची चिंता, मानसिक ताण आणि सततची धावपळ यामुळे घरातील वातावरण बदलते. अशा वेळी देवासमोर शांत मनाने दिवा लावणे ही एक पूजा नसते, तर मनाला शांत करणारी एक सकारात्मक सवय असते. आणि म्हणूनच चांदीचे निरंजन ही फक्त एक वस्तू नाही, तर सुखी संसारासाठी दिलेला शुभ आशीर्वाद मानला जातो. विशेषतः अधिक महिन्यात गुरुवारी किंवा एकादशीच्या दिवशी त्या निरंजनात तुपाचा दिवा लावून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली तर घरात सुख शांती समृद्धी वाढते असे म्हटले जाते. काही लोक या दिवशी विष्णू सहस्रनाम वाचतात, तर काही लोक ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करतात. अनेक घरांमध्ये अधिक महिन्यात जावयाला वाण देण्यासाठी परंपरा ही श्रद्धेने पाळली जाते, कारण आपल्याला संस्कृतमध्ये जावयाला विष्णूचे रूप मानले जाते. ज्या घरात जावयाचा आदर केला जातो त्या घरावर भगवान विष्णूची कृपा कायम राहते असे मानले जाते. म्हणूनच या महिन्यात जावयाला प्रेमाने वाण देणे अत्यंत शुभ मानले जाते. वाण म्हणजे फक्त भेटवस्तू नाही, तर प्रेम, आदर आणि आशीर्वादाचे प्रतीक आहे. जावयाला कपडे, नारळ, फळे, मिठाई, दक्षिणा किंवा काही शुभ वस्तू दिल्या जातात. काही ठिकाणी चांदीची वस्तू किंवा देवपूजेसाठी लागणाऱ्या वस्तू देखील दिल्या जातात, कारण या वस्तू घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढतात असे मानले जाते. या महिन्यात मुलगी आणि जावई दोघांच्या सुखी संसारासाठी मनापासून प्रार्थना केली जाते. त्यांच्या घरात प्रेम राहो, समाधान राहो, अन्न, धन आणि आनंद कायम राहो अशी भावना ठेवून त्यांचा सन्मान केला जातो. विशेष म्हणजे अधिक महिना हा केवळ पूजा आणि व्रत करण्यासाठी नाही, तर नाती जपण्यासाठी देखील महत्त्वाचा मानला जातो. आई वडिलांचे प्रेम मुलीपर्यंत आणि मुली आणि जावयापर्यंत पोहोचण्याचा हा सुंदर काळ आहे. या पवित्र महिन्यात सकाळी लवकर उठून स्नान करावे, देवासमोर दिवा लावावा, भगवान विष्णूचे नामस्मरण करावे, शक्य असेल तर गरजू लोकांना अन्नदान करावे, कारण या महिन्यात केलेले प्रत्येक सत्कर्म जीवनात सकारात्मक बदल घडवून आणते असे मानले जाते. काही लोक या महिन्यात तुळशीची पूजा करतात, तर काही लोक पिंपळाच्या झाडाला पाणी घालतात. काही घरामध्ये रोज संध्याकाळी विष्णूंची आरती केली जाते, कारण हा महिना भक्तीचा महिना मानला जातो. अधिक महिना आपल्याला एक सुंदर गोष्ट शिकवतो की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी देवावर विश्वास ठेवला तर अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग नक्की मिळतो. जसा भगवान विष्णूंनी दुर्लक्षित अधिक महिन्याला सर्वात पवित्र स्थान दिले, तसेच देव आपल्याला भक्ताचे दुःख दूर करून त्यांना सुखाचा मार्ग दाखवतो अशी श्रद्धा आहे. म्हणूनच या पवित्र अधिक महिन्या मनापासून देवभक्ती करा, आपल्या माणसांवर प्रेम करा, गरजू लोकांना मदत करा, मुलगी आणि जावयाचा सन्मान करा आणि घरामध्ये रोज देवासमोर दिवा लावा. अधिक महिना हा फक्त एक अतिरिक्त महिना नसून भक्ती, सेवा, दान आणि मनशांती मिळवण्याचा पवित्र काळ मानला जातो. या महिन्यात श्रद्धेने केलेली छोटी सेवा देखील जीवनात मोठा बदल घडवू शकते अशी अनेक श्रद्धा आहे. भगवान विष्णूची कृपा मिळावी, या घरात सुख शांती राहावी आणि कुटुंब आनंदी राहावी यासाठी हा महिना भक्तिभावाने साजरा करावा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा सर्वांच्या घरावर कायम राहो. प्रत्येकाच्या संसारात सुख शांती, समाधान आणि भरभराट नांदो हीच प्रार्थना
तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.